नमस्कार मित्रमैत्रिणींनो. हॅलो एव्हरीबडी. कसे आहात सगळे? मजेत ना? आनंदात ना? असेच राहा. गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट अँड पॅरेंट्स. दिस इज अवर ऑनलाईन एज्युकेशन प्रोग्राम इनिशिएटेड बाय बृहन्मुंबई महानगरपालिका एज्युकेशन डिपार्टमेंट. I am Nikhil Sanjana Santosh Tambe, working as assistant teacher in Shardashram Vidya Mandir, मराठी प्राथमिक स्कूल, दादर, मुंबई 28. बघा, व्हॉट डे इज इट टुडे? टुडे इज अ ट्यूजडे. आज मंगळवार आहे आणि श्रावणी मंगळवार आहे. बघा, श्रावण महिना सुरू झालाय. सगळीकडे हिरवगार पृथ्वी नटलेली आहे, सजलेली आहे आणि या छान वातावरणात आपण अभ्यास करणार आहोत, नाचून गाऊन खेळून. टुडे इज अ 10th August 2021. Today we are going to learn reading, writing, how to write, identify letters म्हणजे अक्षर कशी ओळखायची, इमोशन्स, प्रिपोजिशन्स ऑफ पोजिशन्स म्हणजे आपल्या भावना कोणत्या असतात. आपण आनंदी असतो, कधी दुःखी असतो, कधी स्लीपी असतो. दॅट इज इमोशन. याबद्दल आपण शिकणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. चला तर आपण पहिल्यांदा रीडिंग कडे जाऊ. मी स्क्रीन शेअर करते. ऐकल्यामुळे बघा मुलांनी, आज आपण ब्रिज कोर्स मधील डे 37 to 41 म्हणजे 37 ते 41 या दिवसांचा अभ्यास पाहणार आहोत. बघा, आजच्या आपल्या या तासिकेमध्ये आपण रीडिंग, रायटिंग, आयडेंटिफाय लेटर्स, इमोशन्स, प्रेपोजिशन्स ऑफ प्लेसेस याबद्दल अभ्यास करणार आहोत. चला बघा, रीडिंग. रीडिंग म्हणजे वाचन. बाळांनो, आपल्याला बाई नेहमी सांगतात, लिसन केअरफुली. काळजीपूर्वक ऐका, काळजीपूर्वक ऐका. लिसन केअरफुली. काळजीपूर्वक ऐकल्यामुळे आपलं वाचनही सुधारतं. बघा, रीड द पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग. उतारा वाचा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आता वाचन कसं करायचं? चला तर पाहूया. बघा हा. माय नेम इज सोहम. आय एम 9 years old. I am from Nagpur. I live with my family. I am a student. I have got one brother and one sister. My favorite subject is maths. I can sing, dance, read English. I like dancing and swimming. बघा, नेहमी वाचन करताना आपण हळुवारपणे वाचन केलं पाहिजे. प्रत्येक वाक्याच्या शेवटी बघा, तुम्हाला एक टिंब दिसतोय, त्याला फुल स्टॉप म्हणतात, म्हणजे पूर्णविराम. माय नेम इज सोहम. माझे नाव सोहम आहे. जसं मराठी भाषेमध्ये आपण पूर्णविराम देतो, तसंच इंग्रजी भाषेमध्ये आपण फुल स्टॉप देतो. आय एम 9 years old. मी 9 वर्षाचा आहे. आय एम फ्रॉम नागपूर. मी नागपूरचा आहे. मी नागपूरहून आलेलो आहे. आय लिव्ह विथ माय फॅमिली. मी माझ्या कुटुंबाबरोबर राहतो. आय एम अ स्टुडंट. मी विद्यार्थी आहे. I have got one brother and one sister.
मला एक भाऊ आणि एक बहीण आहे. माय फेवरेट सब्जेक्ट इज मॅथ्स. माझा आवडता विषय गणित आहे. आय कॅन सिंग, डान्स, रीड इंग्लिश. मी गाऊ शकतो, नाचू शकतो. रीड इंग्लिश म्हणजे इंग्रजी वाचू शकतो. आय लाईक डान्सिंग अँड स्विमिंग. मला नाचताही येतं, नाचायला आवडतं आणि पोहायलाही आवडतं. बघा, हळुवारपणे आपण वाचन करायचंय. जर आपल्याकडे वही असेल, पुस्तक असेल, तर बोट ठेवून सुरुवातीला जर आपण वाचन केलं तर आपल्याला योग्य वाचन करता येतं. आता मी तुमच्यापैकी एकाला विचारणार आहे वाचन. बघूया आपण आपल्या एका मित्राचं वाचन कसं आहे. सत्यजित, सत्यजित Yes, teacher. वाच बाळा. My name is Soham. I am 9 years old. I am from Nagpur. I live with my family. I am a student. I have got one brother and one sister. My favorite subject is math. I can sing, dance, read English. I like dancing and swimming. व्हेरी गुड, खूप छान सत्यजित, व्हेरी नाईस. सत्यजितने छान प्रयत्न केलाय वाचायचा. आणि अशा रीतीने बाळांनो रोज रीडिंग आपण करायचं आहे. छोटी छोटी वाक्य, छोट्या छोट्या गोष्टी आपण वाचायचे. आता बघा बरं, कम्प्लीट द चार्ट. आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा. माय नेम, माझं नाव. मग माझं नाव काय आहे ते आपण इथे लिहू. माय एज, माझे वय. माय फेवरेट सब्जेक्ट, माझा आवडता विषय. माय सिटी, मी ज्या शहरात राहतो त्या शहराचं नाव आपल्याला लिहायचं आहे. आता आपण सियाकडे जाऊया. सिया बाळा सांग बरं. Yes, teacher. आता हा तुला चार्ट पूर्ण करायचा आहे. माय नेम बोल बाळा. My name is Sia Santosh Shedge. व्हेरी गुड. माय एज. सिया, सिया शेडगे. Yes, teacher. हा बाळा पूर्ण कंप्लीट कर चार्ट. माय एज. 9 years old. व्हेरी गुड. नेक्स्ट, माय फेवरेट सब्जेक्ट. My favorite subject is English. व्हेरी नाईस. बघा तिचा आवडता विषय इंग्रजीच आहे. माय सिटी. माय सिटी. सिया, सिया My माय सिटी. city is Mumbai. व्हेरी गुड. बघा तसं मागे आपण सोहमची माहिती पाहिली आणि सोहमच्या शहराची माहिती पाहिली. तो नागपूरचा होता, तो त्याच्या फॅमिली बरोबर राहत होता. तसं आपल्याला आता सियाने तिची माहिती सांगितलेली आहे. अशीच माहिती तुम्ही वाचायची, लिहायची आहे आणि आपल्या ऑनलाईन मित्रांबरोबर शेअर करायची आहे. आता आपण रीडिंग बद्दल पाहिलं. अशाच पद्धतीने आपल्याला इयत्ता 3री मध्ये रायटिंग सुद्धा येणार आहे. बघा बरं, आपण पहिलीला, दुसरीला छोट्या छोट्या रेषा, गोल, आकार याबद्दल माहिती पाहिली. आता आपल्याला 4 ओळी मध्ये लिहायचं आहे. बघा बरं. आता बघा, आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला 4 रेघांमध्ये लिहिण्याची सवय करावी लागेल. बघा आपल्याला बाई सांगतात की नाही, 4 रेघांची वही आणा, त्यामध्ये अक्षर व्यवस्थित काढा. यामध्ये देखील बघा, हे आपण हाताने लिहिलेलं आहे. याच्यामध्ये सुरुवातीचे जे पहिलं अक्षर आहे ते आहे आय. बघा, नेहमी पहिलं अक्षर, वाक्याचं पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल लिहावं लागतं. कॅपिटल म्हणजे मोठ्या लिपीमध्ये. बघा आय बघा मोठा आहे. 3 ओळींमध्ये आय लिहिलेला आहे. त्यानंतरची जी अक्षर आहेत किंवा शब्द आहेत ते आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्येच लिहायचे.
बघा am, a, boy आणि नंतर वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप द्यायचा आहे, म्हणजेच पूर्णविराम द्यायचा आहे. बघा या वाक्यामध्ये बी हे जे अक्षर आहे, बॉय मध्ये बी हे जे अक्षर आहे त्याची वरची रेष बघा, ती पहिल्या रेषेला स्पर्श करून खाली आली आहे. म्हणजे इंग्रजीमधील काही अक्षरं अशी असतात की ज्याला वरचा स्ट्रोक असतो, त्याला स्ट्रोक म्हणतात. वायचा बघा खाली स्ट्रोक आहे, त्याचं वळण खाली आलेलं आहे, खालच्या रेषेला स्पर्श करत आहे, टच करत आहे. अशा रीतीने लेखन करताना आपल्याला ही विशेष काळजी घ्यायची आहे. पुढे पाहूया. यानंतर आता मला शर्वरी राऊत हे वाक्य वाचून दाखवेल. शर्वरी, वाक्य वाच बाळा. शर्वरी राऊत, Yes, teacher. वाच बाळा, काय लिहिलंय? शर्वरी, रीड. वाच. I am a girl. व्हेरी गुड. आय एम अ गर्ल. आता या वाक्यामध्ये देखील बघा पहिलं अक्षर हे कॅपिटल आहे, त्यानंतरची सर्व अक्षर ही दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत मावतील अशी लिहिलेली आहे. आणि जो एल आहे बघा शेवटचा, त्या एल ची एक रेखांकन हे पहिलं, दुसऱ्या आणि तिसऱ्या रेषेशी झालेलं आहे, कारण तो लहान लिपीतला जो एल आहे तो एल अशा पद्धतीने काढला जातो आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला जातो. आता यानंतरचं वाक्य आहे आय लव्ह माय इंडिया. बघा, आय लव्ह माय इंडिया. आय कॅपिटल आहे, लव शब्द बघा त्यामधलं बघा नंतर सर्व जी अक्षर आहेत ती स्मॉल लिपीमध्ये आहे, पण इंडिया, इंडिया म्हणजे आपला भारत देश बरं का. मग या भारत देशाचं नाव लिहितोय त्यावेळेला म्हणजे एखाद्या विशिष्ट देशाचं नाव लिहिताना, विशिष्ट व्यक्तीचं नाव लिहिताना पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल असतं, म्हणून इंडियातला आय हा आपण कॅपिटल मध्ये काढलेला आहे आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. चला पुढे जाऊया. अशाच रीतीने पुढील वाक्य आपण वाचूया. बघा, वी आर फ्रेंड्स. आम्ही मित्र आहोत. त्यानंतरचं वाक्य आहे राम इज अ डॉक्टर. राम हा डॉक्टर आहे. म्हणजे लिहिताना ही अशा प्रकारची वाक्यांचा जर आपण योग्य सराव केला तर आपलं लेखन हे सुधारणार आहे, छान छान आपल्याला लिहायला येणार आहे. बघा किती सुंदर आपल्याला लेखनाचा नियम कळलेला आहे. आता बाळांनो, आपण यानंतर काय पाहणार आहोत? लुक ॲट द पिक्चर अँड रीड द वर्ड. मी तुम्हाला चित्र दाखवणार आहे, तुम्ही ते चित्र पाहायचं आहे आणि शब्द वाचायचा आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला चित्र दाखवते. काय आहे बरं हे चित्र? मला सांगणार आहे नेहा खेडेकर. खेडेकर, खेडेकर बाळा सांग बरं. कार, बघूया. येस, करेक्ट. दिस इज अ कार. क अ र, कार. व्हेरी नाईस. आता यानंतर बघूया काय आहे. मला उत्तर देणार आहे सत्यजित. बाळा उत्तर दे मला. व्हॉट इज दिस? I am book. दिस इज अ बुक. नॉट आय एम नाही बोलायचं बाळा. दिस इज अ बुक. दिस इज अ बुक. शांत बसा. ओके. चला आता माईक कोणाचं चालू आहे? शहाणी बाळा आहेत ना सगळी? ओके. आता बघा कोण आलंय? रॅबिट. दिस इज अ रॅबिट. रॅबिट आहे. बघा रॅबिट आहे. यानंतर विच एनिमल इज दिस?
कोण सांगणार बरं? रुची पाटील. रुची पाटील सांग बरं मला. विच एनिमल इज दिस? हेन. बघा, हा पक्षी आहे. याला फारसं उडता येत नाही. आपल्याला बाईंनी मगाशी शिकवलंय की कोण आहे हा? कोंबडी. हा पक्षी आहे पण त्याला फारसं उडता येत नाही. बघा, हेन म्हणजे कोंबडी. व्हेरी गुड. माईक बंद कर बाळा तुझा. आता आपल्याला आयडेंटिफाय द करेक्ट लेटर करायचं. म्हणजे काय? तर आपल्याला एक शब्द दिला जाईल. तो शब्द कसा असेल? अपूर्ण असेल. तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. कधी त्यातलं पहिलं अक्षर दिलेलं नसेल, कधी त्यातलं मधलं अक्षर दिलेलं नसेल, कधी त्यातलं लास्ट अक्षर दिलेलं नसेल, म्हणजे शेवटचं अक्षर दिलेलं नसेल. मग आपल्याला तो शब्द शोधायचा आहे. बघूया, चला गंमत खेळूया. बघा, लुक ॲट द पिक्चर्स अँड राईट द फर्स्ट लेटर. चित्र पहा आणि पहिलं अक्षर लिहा. बघूया आपण काय आहे पहिलं चित्र. ओ, ओळखीचं आहे बरं का आपल्या. दिस इज अ सन. बघा बरं, UN दिलेला आहे आणि मग कुठलं अक्षर आलेलं आहे? पहिलं अक्षर S. SUN, सन. म्हणजे यातलं आपण पहिलं अक्षर ओळखलेलं आहे. आता पाहूया दुसऱ्या अक्षराकडे, दुसऱ्या चित्राकडे. बघा बरं, ओळखीचा पक्षी आहे क्रो. क्रो म्हणजे कावळा. बघा बरं स्पेलिंग. CROW. रंगीत केलेला जो भाग आहे, रंगीत केलेलं जे अक्षर आहे ते आपण इथे शोधलेलं आहे. आता याच्या पुढचं चित्र बघूया. आता आपल्याला सांगणार आहे, एक मिनिट बाळांनो, आपल्याला याचं उत्तर देणार आहे दुर्वा कांबळे. दुर्वा Yes. किशोर, व्हॉट इज इट? काय आहे बरं हे? A. हा, आता थांबा. बरोबर आहे का स्पेलिंग? इज इट कम्प्लीट स्पेलिंग ऑफ ए? No. नो. सो विच लेटर इज रिमेनिंग? E. E. Very good. C. EGG. 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 Very good. EGG. Egg. Very nice. खूप छान. आता आपल्या पुढे दुसरं अक्षर येत आहे, दुसरं चित्र येत आहे. रुची नारकर. रुची, सांग बरं, व्हॉट इज दिस? रुची, Yes, teacher. व्हॉट इज दिस? विच पिक्चर इज दिस? कुठलं चित्र? This is a. येस, येस. काय म्हणणार याला? दिस इज अ केटल. दिस इज अ केटल. ओके. केटल म्हणजे किटली. केटल म्हणजे किटली. बघूया स्पेलिंग बघूया. ETTLE. इज इट करेक्ट स्पेलिंग ऑफ केटल? नो. सो विच लेटर इज मिसिंग? सांग बरं, कुठलं अक्षर राहिलंय? के. व्हेरी गुड. के लेटर इज मिसिंग. सो केटल. केटल म्हणजे किटली. चहा, गरम गरम चहा ओतण्यासाठी किटलीचा वापर केला जातो. खूप छान. आता आपल्या पुढे बघा, लुक ॲट द पिक्चर्स अँड राईट द मिडल लेटर. आपल्याला चित्र पाहायचंय आणि मधलं अक्षर सांगायचंय. कोण बरं सांगणार आहे? रुचिका शिंदे. रुचिका शिंदे. रुचिका, सांग बरं, व्हॉट इज दिस? रुचिका, व्हॉट इज दिस? This is a key. की. चला, बरोबर स्पेलिंग आहे का कीची? बघा बरं. इज दिस करेक्ट स्पेलिंग ऑफ की? एनिथिंग इज मिसिंग? काहीतरी राहिलंय का? एखादं अक्षर राहिलंय का? कोण सांगेल? मृण्मयी, नेमण, मृण्मयी. This is the key. The middle letter E. बघूया. मिडल लेटर इज ई. व्हेरी गुड मृण्मयी. व्हेरी गुड. मिडल लेटर इज ई. के
वाय. की म्हणजे चावी. व्हेरी नाईस. आता पुढे जा. बघा ओळखीचा मित्र आहे की नाही तुमच्या सगळ्यांचा. हा चला आता मला सांगणार आहे व्हॉट इज दिस. हु इज ही. तुमचा फ्रेंड आहे ना तो. टेल मी हु इज दिस. मला सांगणार आहे अनुष्का खरात. अनुष्का सांग बरं विच एनिमल इज दिस. अनुष्का Yes, teacher. विच एनिमल इज दिस. कुठला प्राणी आहे हा. This is a dog. डॉग. तो बरोबर स्पेलिंग आहे का डॉगची. इज No. दिस करेक्ट. ओ व्हॉट इज अ मिसिंग लेटर. कुठलं लेटर राहिलंय. अक्षर कुठलं राहिलंय. Oh. ओ व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. नेक्स्ट बघा दिस इज अ. आता मला सई सांगणार आहे. सई टेल मी व्हॉट इज दिस. This सई. is a bag. सो सी इज इट करेक्ट स्पेलिंग ऑफ बॅग. बरोबर आहे. No. सो विच लेटर इज मिसिंग. कुठलं लेटर राहिलंय. A. बघूया बरं. व्हेरी गुड सई. BAG बॅग. DOG डॉग. म्हणजे तुम्हाला शब्द येतात पण हा एक छान असा शाब्दिक खेळ आहे बघा. आता लुक ऍट द पिक्चर्स अँड राईट द लास्ट लेटर. आपल्याला चित्र पाहायचंय आणि त्यातलं शेवटचं अक्षर ओळखायचंय. बघा बरं. अथर्व गोसावी. व्हॉट इज दिस. अथर्व गोसावी. व्हॉट इज दिस. teacher. सांग बरं कसलं चित्र आहे हे. Baby. बेबी. बरोबर आहे का स्पेलिंग बेबीची. इज दिस No. करेक्ट. सो विच लेटर इज मिसिंग. Y. वाय. बघूया अथर्वचं उत्तर बरोबर आहे का. येस करेक्ट. बेबी. BABY. व्हेरी नाईस. आता बघूया आपल्याला दूध देणारा प्राणी आहे. बाईंनी मगाशी शिकवलं दूध देणारे प्राणी. कुठला प्राणी आहे बरं बघूया ओळखूया. चैतन्य शेंगाळे. चैतन्य सांग बरं. चैतन्य. Cow. काव. सो विच लेटर इज मिसिंग. कुठलं लेटर आता येणार इथे. W. व्हेरी गुड चैतन्य. व्हेरी नाईस. बघा काऊ गाय आपल्याला दूध देते. दूध देणाऱ्या प्राण्यांमध्ये तिचा समावेश होतो. आता बघा पुढे काय आहे. टायर. TYR. आणि शेवटी येणार आहे बघूया कुठलं अक्षर. E. TYRE. टायर. ओके. अशा रीतीने आपल्याला पहिलं अक्षर दुसरं अक्षर म्हणजे मिडल लेटर आणि लास्ट लेटर म्हणजे आपल्याला शब्द नीट येतात की नाही हे आपण आता पाहिलं. आणि तुम्ही तर सगळी हुशार मुलं आहात. तुम्ही तर छानच उत्तर देताय. आता पाहूया सर्कल द करेक्ट वन. तुमच्या पुढे चित्र आहे. आता तुम्हाला ओळखायचं आहे की व्हॉट इज दिस. समीक्षा अहिरे. समीक्षा अहिरे. Mat. येस. इज This दिस. is a mat. This is a mat. Very good. समीक्षा this is a mat. Very nice. आता बघूया आता आराध्या मला उत्तर देणार आहे. आराध्या which animal is this? Is this cat or is this cat? Is this cat? Cat. अरे वा आराध्या. एक्सलंट. व्हेरी नाईस. पुढे बघूया. आता मला प्रश्न मी विचारणार आहे. निधीश सोळंकीला मी प्रश्न विचारते. निधीश व्हॉट इज दिस. इज दिस बॅट. ओ दिस इज रॅट. इज दिस बॅट और रॅट. सो दिस इज अ रॅट. रॅट म्हणजे काय रे. रॅट म्हणजे काय. कोणाला म्हणतात रॅट. निधीश. रॅट मीन्स उंदीर. उंदीर. व्हेरी गुड. म्हणतात इंग्लिशमध्ये. अरे वा बरोबर आहे ना. घर घुसे प्राणी आहेत ते आपल्या आहे की नाही घरात घुसतात. छान. व्हेरी गुड. आता याच्या पुढे मला उत्तर देणार आहे मृण्मयी. आता मला उत्तर देणार आहे या पुढे देवेंद्र.
देवेंद्रने मला सांगायचं आहे, इज दिस फॅन और पॅन? The is a pen. दिस इज अ फॅन. बोल बाळा. This is a pen. व्हेरी नाईस. अरे वा, खूप छान. देवेंद्र इज अ गुड बॉय. आता बघूया, आता आपल्याला काय शिकायचंय? इमोशन्स. इमोशन्स म्हणजे काय? तर वेगवेगळ्या भावना. बघा, कधी कधी आपण खूप आनंदी असतो, आई आपल्याला खाऊ देते, आपल्याला काहीतरी गंमत मिळते, आपल्याला बक्षीस मिळतं, वी फील हॅप्पी. आणि कधी आपण खूप आपण अभ्यास राहतो, त्यामुळे आपल्याला ओरडा खावा लागतो, आपण सारखं खेळत राहतो, आई आपल्याला ओरडते, मग आपण दुःखी होतो की नाही दुःखी? कधी कधी काय होतं की आपल्याला अचानक एक आश्चर्याचा धक्का बसतो. कधी ती चांगली गोष्ट असते, कधी एखादी वाईट गोष्ट असते. अरे बापरे, अरे बापरे, असं आपण बोलतो, त्याला आपण सरप्राईज म्हणतो. म्हणजे आता आपण वेगवेगळ्या इमोशन्स. इमोशन्स म्हणजे भावना. बघा बरं, हा कसा दिसतोय आपल्याला? हॅप्पी, खुश आहे. साहेब खुश आहेत, आज त्यांच्या मनासारखं झालेला आहे. बघा, हॅप्पी, आनंदी. बघा बरं, हा दुसरा चेहरा काय दाखवतोय आपल्याला? अरे बापरे, दुःख झालंय त्याला, म्हणजे ही बिकम सॅड. बघा, तो दुःखी झालेला आहे. पहिल्या चित्रात कसा आहे विद्यार्थी? हॅप्पी. दुसऱ्या चित्रातला मित्र कसा आहे? दुःखी. मग आता मला सांगा बरं, सिया, टेल मी, हॅप्पी, सॅड ह्याला अजून काय म्हणतात ग? कोणते वर्ड्स म्हणतात? हॅप्पी, सॅड ह्याला अजून काहीतरी म्हणतात बरं का? जसं डे, अपोजिट नाईट, तसं हॅप्पी, अपोजिट सॅड, याला काय म्हणतात? सिया, सिया. Opposite words. व्हेरी गुड. अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी. हे विरुद्धार्थी शब्द पण होतात. हॅप्पीच्या अपोजिट सॅड. बघा, आपण कधी आनंदी असतो, कधी आपण दुःखी होतो, आपण पडलं लागलं की आपण दुःखी होतो, रडतो, होय की नाही? आता पुढे बघूया. बघा, बघा, तो हात दाखवतोय, बोट दाखवतोय, बघून घेईन तुला, बघूनच घेईन. बघ, तू मला बोललास ना, रुद्र दरावडे, सांग बरं, कोणती इमोशन असेल? थांब, तुला बघतो आता. Happy. अँग्री, बरोबर आहे ना? आपण रागवतो की नाही? थांब थांब, आता बघतोच तुला. शाळेमध्ये आपण करायचो की नाही अशी दंगा मस्ती, होय की नाही? बघा, अँग्री, त्याला म्हणतात अँग्री, रागवलेला. हा, आपण अभ्यास नाही केला की आई रागवते, हा, नीट वागले नाही की बाबा रागवतात. पण बाळांनो, आपण म्हणून नीट वागलं पाहिजे, है ना? पण अँग्री म्हणजे राग येणे, ही पण एक भावना आहे, इमोशन आहे. अरे बापरे, आता मी खूप दमलो, किती काम केलं, आता मला की नाही झोप येते. राम, सांग बरं, हाऊ यू फील? द सेकंड पर्सन, दुसऱ्या व्यक्तीला काय वाटतंय बरं? कोणती इमोशन असते, कोणती भावना असते, त्याला काय वाटेल? स्लीपी, व्हेरी गुड. अरे बापरे, आता मला तर झोप येते, हे की नाही? झोप कधी येते? आपण खूप दमलो, थकलो. सो स्लीपी इज ऑल्सो वन इमोशन. छान उत्तरे दिली का? आता बघा, रात्रीची वेळ आहे आणि बाहेर जायचं आहे. तुम्ही जाता का एकटे रात्रीचे? नाही ना? घाबरता की नाही? मग मग या घाबरण्याला म्हणतात स्केअर्ड. मम्मी चल ना, स्केअर्ड म्हणजे घाबरणे, स्केअर्ड. बघा, त्यानंतर बघा, आता हा मुलाला काय झालेलं आहे? ही बिकम सरप्राईज. बघा, आपण एखाद्या स्पर्धेत भाग घेतो, आपल्याला वाटतं काय येईल, आला तर आला नंबर, तर नाही. पण आपला पहिला नंबर आला की आपण बोलतो, हा, माझा पहिला नंबर, अरे वा. म्हणजे ह्याला म्हणतात आश्चर्य व्यक्त करणे. दॅट इज सरप्राईज. अरे बापरे, हा. कधी कधी सरप्राईज इज गुड थिंग, इज अबाउट गुड थिंग. कधी गुड थिंग बद्दल असतं, समटाइम इट बिकम बॅड थिंग. कधी वाईट गोष्टींबद्दल देखील आपण सरप्राईज होतो. अरे बापरे, असं कसं झालं? अरे बापरे, असं झालं? दॅट इज सरप्राईज. म्हणजे आश्चर्य.
आता आपल्याला बघा, मम्मी भूक लगी, खाना दो, आय एम हंग्री. सो बघा, काटे चमचे घेऊनच बसलाय तो. सो ही बिकम्स हंग्री. हंग्री म्हणजे भूक लागणे. ही देखील एक इमोशन आहे, म्हणजे भावना आहे. अँड वेन यू बिकम, पाणी पाहिजे तेव्हा आपण थर्स्टी होतो. सो थर्स्टी इज ऑल्सो वन ऑफ अवर इमोशन. ही पण आपली इमोशन आहे. बघा, आता आपल्याला काय करायचंय, मॅच द पेयर म्हणजे जोड्या लावायच्या आहे. सो आपण बघूया चित्र एका मागोमाग एक. ओके. सॅड, अँग्री, स्केअर, हॅप्पी. आता फर्स्ट पर्सन कोण आहे? रुद्र, सांग बरं. पहिला फेस आहे तो काय दाखवतो? सॅड, अँग्री, स्केअर, हॅप्पी. बरोबर, व्हेरी गुड रुद्र. इज इट हॅप्पी? ही इज हॅप्पी पर्सन. व्हेरी नाईस. आता मला सई पांचाळ सांगणार. सई, टेल मी व्हॉट इज द सेकंड पर्सन? हाऊ इज हिज इमोशन? सेकंड पर्सनची इमोशन, ही बिकम सॅड. व्हेरी गुड सई. देन मला सांगणार समीक्षा. समीक्षा, टेल मी द थर्ड वन. हाऊ ही बिकम? समीक्षा. Angry. अँग्री म्हणजे काय ग? मराठीत काय बरं म्हणतात अँग्रीला? अँग्री म्हणजे काय? समीक्षा, अँग्री म्हणजे काय? रागवलेला. रागवलेला. बापरे. अँड द लास्ट वन इज स्केअर्ड. मला भीती वाटते, मला भीती वाटते. भीती वाटते ना तुम्हाला? पण तुम्ही घाबरायचं नाही. तुम्ही शूर मुलं आहात, होय की नाही? घाबरायचं नाही. सो स्केअर्ड इज ऑल्सो वन ऑफ द इमोशन, म्हणजे भावना. बाळांनो, आता आपण एक नवीन घटक पाहणार आहोत. त्याचं नाव आहे प्रेपोजिशन्स ऑफ प्लेसेस. प्रेपोजिशन म्हणजे असा एक शब्द की जो आपल्याला एखादी वस्तू कुठे आहे, कुठे ठेवलीये, मागे आहे, पुढे आहे, हे आपल्याला सांगतो. त्याला म्हणतात प्रेपोजिशन. म्हणजे मराठीत त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय. काय म्हणतात त्याला मराठीत? शब्दयोगी अव्यय. आता आपल्याला बघा, कोणकोणती प्रेपोजिशन्स बघायची आहेत? इन, ऑन, अंडर, नियर, अशी प्रेपोजिशन्स बघायची. बघूया बरं. अ प्रेपोजिशन इज अ वर्ड that tells us where a person, a place, an animal or a thing is. मराठीत सांगते बरं का. अ प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय असा एक शब्द असतो की जो आपल्याला सांगतो, टेल्स अस, आपल्याला सांगतो वेअर अ पर्सन. वेअर म्हणजे कुठे, ती व्यक्ती कुठे आहे, घरात आहे की घराच्या बाहेर आहे. एखादी जागा, प्लेस, ठिकाण. ठिकाण कुठे आहे बरं? शाळा कुठे आहे, घराच्या जवळ आहे की घरापासून दूर आहे. ॲनिमल, प्राणी. प्राणी कुठे आहे, कशात लपला आहे, कशाच्या आत आहे की बाहेर आहे. अ थिंग, गोष्ट. ती गोष्ट टेबलच्या वर आहे की टेबलच्या खाली आहे, कशा कुठेही असू शकते. टेबलावर असेल, बेडवर असेल, डोंगरावर असेल, झाडावर असेल, कुठेही, कुठलीही वस्तू, या पृथ्वी तलावरची कुठलीही वस्तू, त्या वस्तूचं ठिकाण सांगण्यासाठी प्रेपोजिशन ऑफ प्लेसेसचा उपयोग केला जातो. चला बघूया प्रेपोजिशन्स. आता इथे आपल्याला एक बॉल दिसणार आहे. बघा बरं. सो इन फर्स्ट पिक्चर द बॉल इज इन द बॉक्स. बॉल कुठे आहे? बॉक्सच्या आत आहे. इन म्हणजे आत. बघा बरं, तोच बॉल आहे, त्याची जागा बदलली. तो कुठे नेऊन ठेवला? टेबलवर. सो द बॉल इज
ऑन द टेबल. कुठे आहे? टेबलाच्या वर. आता बघूया थर्ड पिक्चर मध्ये. व्हेरी गुड. बघा, वेर इज द बॉल? द बॉल इज अंडर द टेबल. म्हणजे टेबलाच्या खाली आहे बॉल. नेक्स्ट बघूया. द बॉल इज नियर द टेबल. म्हणजे टेबलाच्या जवळ आहे. आता आपण बघणार आहोत ऑन हे शब्दयोगी अव्यय. आता मला बरं सांगणार आहे रुद्र. रुद्र सांग बरं, वेअर इज द बुक? रुद्र, वेअर इज द बुक? On the table. व्हेरी गुड. द बुक इज ऑन द टेबल. व्हेरी नाईस. आता मला वेदांत मांढरे सांगणार आहे. वेदांत, वेअर इज द बॉय इज सिटिंग? वेअर इज द बॉय? वेअर इज द बॉय? बॉय कुठे आहे वेदांत? वेदांत मांढरे. वेदांत, हा झालं टीचर. बॉय इज सिटिंग चेअर. सिटिंग चेअर. कुठे पण? चेअरच्या बाजूला, चेअर वर की चेअरच्या खाली? यासाठी बॉय इज सिटिंग ऑन अ चेअर. ऑन द चेअर. से अगेन, ऑन द चेअर. द बॉय इज सिटिंग ऑन द चेअर. व्हेरी गुड वेदांत. व्हेरी नाईस. बघा त्यांनी किती छान सांगितलं. द बॉय इज सिटिंग ऑन द चेअर. व्हेरी नाईस. बघा, ऑन जी एखादी वस्तू वर असेल, कशावर ठेवली असेल, तर त्यासाठी ऑन हे शब्दयोगी अव्यय आपण वापरतो. पुढे बघूया. इन. इन हे शब्दयोगी अव्यय कुठे वापरतात? बघा, देर इज अ टेडी. टेडी आहे. सर्वेश लिमण. सर्वेश लिमण सांग बरं, वेअर इज द टेडी? सर्वेश. सर्वेश, वेअर इज द टेडी? सर्वेश. Teddy is टेडी इज कुठे आहे? in the cupboard. व्हेरी गुड. द टेडी इज इन द कबर्ड. व्हेरी नाईस. आता बघा नेक्स्ट पिक्चर. समीक्षा, टेल मी, वेअर आर द एग्स? अंडी कुठे आहेत बघ? The eggs are in the nest. नेस्ट म्हणजे काय ग? नेस्ट म्हणजे काय? घरटे. व्हेरी गुड समीक्षा. नेस्ट म्हणजे घरटे. व्हेरी गुड. अंडी घरट्यात आहे. नेक्स्ट बघा, मला सांगणार आहे सई. सई सांग बरं, वेअर इज द बॉल? वेअर इज द बॉल सई? The ball is in the box. द बॉल इज इन द बॉक्स. व्हेरी गुड. नेक्स्ट मला सांगणार आहे अनया. अनन्या कांबळे. अनन्या, अनन्या सांग, वेअर आर द ऍपल? अनन्या, वेअर आर? येस, The apple. ऍपल्स आर इन द, कसं बोलणार? ऍपल्स आर इन द, कशात आहेत? इन द बास्केट. ऍपल्स आर इन द बास्केट. बघा, इन म्हणजे आतमध्ये. जेव्हा एखादी वस्तू एखाद्या बकेटमध्ये म्हणजे बॅगेत, दप्तरात, कपाटात अशी असते, त्यावेळेला आपण इन हा शब्द वापरतो. ओके, पुढे पाहूया. नियर. आता नियर म्हणजे जवळ. बघा, बघा, वेअर इज द पेन? द पेन इज नियर द बुक. द पेन इज नियर द बुक. राम, राम सांगणार मला आता. राम, वेअर इज द बॉल? वेअर इज द बॉल? राम, राम, वेअर इज द बॉल? राम शेवाळे, वेअर इज द बॉल? Ball is near the table. व्हेरी गुड. नियर म्हणजे जवळ. नियर द टेबल. ओके, छान. आता नेक्स्ट बघा, अंडर. अंडर म्हणजे खाली. बघा, द रॅबिट. यू सी द रॅबिट. रॅबिट इज अंडर द ट्री. झाडाच्या खाली आहे तो उभा. अँड द सेकंड पिक्चर मध्ये द बॉल इज अंडर द टेबल. बॉल हा टेबलच्या खाली आहे.
बघूया आता नेक्स्ट आपण बिहाइंड. हा देखील एक आपला मित्र आहे. हा मित्र शब्द आहे आपल्याला, जो आपल्याला दाखवतो की कुठे वस्तू आहे. बघा, द बॉय, वेर इज द बॉय. बघा, द बॉय इज बिहाइंड द चेअर. चेअरच्या मागे मुलगा आहे. ओके, आणि पुढचं मला सांगणार आहे ऋतुजा कदम. ऋतुजा सांग, वेर इज द रॅट. ऋतुजा, वेर इज द रॅट. ऋतुजा सांग बरं, वेर इज द रॅट. The rat is behind the box. व्हेरी गुड. द रॅट इज बिहाइंड द बॉक्स. व्हेरी गुड ऋतुजा. आता बघा, नेम द थिंग. नेम द थिंग्स वेअर डू यू सी इन दिस पिक्चर. तुम्हाला एक चित्र मी दाखवणार आहे आणि या चित्रात तुम्हाला प्राणी दिसत आहेत वेगवेगळे. ओके, मला सत्यजित सांग, विच एनिमल डू यू सी इन दिस पिक्चर. सत्यजित सांग बरं, कुठले कुठले प्राणी दिसत आहेत तुला. Dog, tortoise, cat, व्हेरी गुड. व्हेरी गुड. ox, bird, and bear. व्हेरी गुड. बघा, लपलेले पक्षी प्राणी पण त्यांनी सांगितले आपल्याला. ऑल आर एनिमल. सगळे प्राणी आहेत. सम आर बर्ड्स, सम आर इन्सेक्ट. काही जमिनीवर सरपटतात, काही हवेत उडतात, होय की नाही, काही झाडावर राहतात. आपण मगाशी शिकलो त्याप्रमाणे. आता बघूया की पहिला प्रश्न बघूया आपण, चित्रावर आधारित आहे. वेअर इज द कॅट. कॅट कुठे आहे. वेअर इज द कॅट. बघा, द कॅट इज ऑन द रूफ. बघा, इथे रूफ वरती कॅट बसलेली आहे. द कॅट इज ऑन द रूफ. नेक्स्ट बघा, आपण विचारणार आहोत, वेअर इज द मंकी. नेहा खेडेकर, वेअर इज द मंकी. सांग बरं, खेडेकर सांग, वेअर इज द मंकी. Monkey is tree. ऑन द ट्री. मंकी इज ऑन द ट्री. बघा, एक गोल आलाय तुम्हाला दाखवायला. मंकी इज दिसला ऑन द ट्री. झाडावर बसलेला आहे. या बघा इथे ऑन. ऑन म्हणजे वर. आता बघूया आपल्या चित्रामध्ये, वेअर इज द टॉर्टॉइज. टॉर्टॉइज कुठे आहे. शर्वरी, वेअर इज द टॉर्टॉइज. वेअर इज द टॉर्टॉइज. शर्वरी, शर्वरी, वेअर इज द टॉर्टॉइज. शर्वरी राऊत. आराध्या, आराध्या, वेअर इज द टॉर्टॉइज. Tortoise is in the roof. द टॉर्टॉइज इज इन द हाऊस. बघ ना, रूफ वर आहे का तो. कुठे आहे बघ. दिसला तुला टॉर्टॉइज कुठे आहे तो. बघ, मी दाखवते. आता दिसला. बघितलं. हा, कुठे आहे तो सांग बरं. कुठे आहे तो. इज इन द हाऊस किंवा होम. ओके, व्हेरी गुड. छान. आता बघूया पुढे आपण. आता बघा, चित्र मोठं झालंय. आता आपण बघूया चित्रामध्ये. मला पहिला प्रश्न विचारणार आहे मी, आयुष घोलप. आयुष, तुला पहिला प्रश्न आहे. वेअर इज द रॅबिट. आयुष, वेअर इज द रॅबिट. रॅबिट कुठे आहे? बॉलच्या मागे आहे. मग काय म्हणणार इंग्लिश मध्ये मागे आहेला. मागे आहेला काय बोलणार. बॉलच्या मागे आहे त्याला काय बोलणार. कोणता शब्द आहे. बघ, मागे आहे यासाठी शब्द आहे बिहाइंड. काय शब्द आहे. बिहाइंड. आता बोल बरं परत. द बॉय, द रॅबिट इज. रॅबिट इज बिहाइंड द बॉल. काय बोलणार. बिहाइंड द बॉल. रॅबिट इज बिहाइंड द बॉल. रॅबिट इज बिहाइंड द बॉल. बघा, रॅबिट दिसला. ओके, आता मी पुढचा प्रश्न विचारणार आहे. अक्षत भोसले. अक्षत भोसले. अक्षत भोसले आहे. अक्षत,
हा सांग बरं, वेअर इज द डॉग? अक्षर, वेअर इज द डॉग? डॉग कुठे आहे बघ? कुठे आहे? कुठे आहे डॉग? ऑन द रोड की इन द हाऊस? ऑन द रोड की इन द हाऊस? कुठे आहे डॉग? इन द हाऊस आहे का? घरात आहे? तुम्हाला डॉग दिसतोय का बाळा? घरात आहे डॉग? कुठे आहे डॉग? ऑन द रोड हा की इन द हाऊस? घरात आपल्याला डॉग दिसतोय. घरात कोण आहे? कासव आहे. डॉग हा बघ बाहेर आहे. कुठे आहे डॉग? घराच्या बाहेर आहे, रस्त्यावर आहे. ओके, म्हणजे तो आहे ऑन द रोड. घराच्या बाहेर म्हणजे आउट ऑफ द हाऊस असंही. द द डॉग इज ऑन द रोड. नेक्स्ट आपण बघणार आहोत, बघूया. द डॉग इज ऑन द रोड. त्यानंतर आपल्याला बघायचा आहे पुढचा प्राणी. कुठे बरं लपलेला आहे तो प्राणी? रुची नारकर. रुची नारकर मला उत्तर देणार. वेअर इज द बर्ड? रुची, वेअर इज द बर्ड? रुची, रुची नारकर, वेअर इज द बर्ड? पक्षी कुठे बसलाय बघ, पक्षी. The bird is on the wall. व्हेरी गुड. द बर्ड इज ऑन द वॉल. बघा, वॉल वर बसलेला आहे बर्ड. व्हेरी नाईस. आता मला पुढचा प्रश्न देणार आहे उत्तर रुचिका शिंदे. रुचिका सांग, वेअर इज द स्नेल? एक छोटीशी स्नेल आहे बघा कोपऱ्यात. मी दाखवते बघा तुम्हाला. वेअर इज द स्नेल? कुठे स्नेल आहे बरं? ही बघा इथे बसली आहे. वेअर इज द स्नेल? रुचिका, रुचिका शिंदे, वेअर इज द स्नेल? रुचिकाचा माईक. ओके, आता मी विचारते हा प्रश्न. हा प्रश्न जातोय सईला. सई सांग बरं, वेअर इज द स्नेल? The snail is behind the stone. स्टोन म्हणजे काय ग? स्टोन कशाला म्हणतात? दगड. दगड, स्टोन्स. अनेक दगड आहेत ना. सो द स्नेल इज बिहाइंड द स्टोन. ओके, व्हेरी नाईस. बघा, प्रत्येक प्राणी कुठे लपला हे आपल्याला कळत. नेक्स्ट बघूया, वेअर इज द झेब्रा? सत्यजित, वेअर इज द झेब्रा? सत्यजित, वेअर इज द झेब्रा? The zebra is behind the grass. बिहाइंड द ग्रास और बिहाइंड द बुश. बुश म्हणजे झुडूप, किंवा बिहाइंड द ट्री म्हटला तरी पण चालेल. बिहाइंड द ट्री म्हटलं तरी चालेल. व्हेरी गुड. आणि वेअर इज द बेअर? ब्लॅक कलरचा बेअर दिसतोय आपल्याला. हा, कोण बरं सांगेल? श्रावण यादव. श्रवण यादव सांग बरं, वेअर इज द बेअर? Bear is येस, behind the व्हेरी गुड. बिहाइंड द भिंतीला वॉल म्हणतात. बिहाइंड द, wall. व्हेरी गुड. द, Bear is behind the wall. व्हेरी गुड श्रवण. द बेअर, बेअर म्हणजे अस्वल. कुठे लपलंय ते? बिहाइंड द वॉल. लपून बघतय कोण आहे ते. ओके, बघा आता किती छान छान तुम्ही अभ्यास केलात. आता आपल्याला तो अभ्यास घरी पण करायचा आहे. आपला होमवर्क आहे. बघा, तुम्हाला छान चित्र दिसतंय की नाही? या चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळे सूचनेप्रमाणे चित्र काढायची आहे. पहिलं चित्र बघा, काय काढणार तुम्ही? ड्रॉ अ सन इन द स्काय. तुम्हाला या आकाशात सन दाखवायचा आहे, म्हणजे सूर्य. इथे आकाशात तुम्हाला सूर्य दाखवायचा आहे. ड्रॉ बर्ड नियर द हिल. टेकडी दिसते म्हणजे डोंगर. या डोंगराजवळ तुम्हाला पक्षी दाखवायचे आहे. आता मला पुढची सूचना आहे ना, मी वाचणार, तुम्ही मराठीत अर्थ सांगायचा. मी विचारते आहे अथर्व गोसावीला. हा अथर्व, ड्रॉ 2 ट्रीज नियर द हाऊस म्हणजे काय करायचं रे अथर्व? ड्रॉ Yes. ड्रॉ 2 ट्रीज
नियर द हाऊस म्हणजे काय करायचं? झाड घराच्या जवळ काढायचं. किती झाडं काढायची घराच्या जवळ? 2. 2 म्हणजे किती रे? 2. व्हेरी गुड. 2 झाडं झाडाच्या जवळ काढायची. त्यानंतर बघा, ड्रॉ अ बॉल इन गर्ल्स हँड. शर्वरी, काय करायचं ग? ड्रॉ अ बॉल इन गर्ल्स हँड म्हणजे काय करायचं? म्हणजे मुलीच्या हातात एक बॉल दाखवायचा आहे. व्हेरी गुड. आता थांब जरा, माईक बंद नको करू. ड्रॉ अ काइट इन बॉयज हँड. आता काय करायचं अजून? शर्वरी, अजून काय करायचं सांग? ड्रॉ अ म्हणजे काइट. मुलाच्या हातात पतंग काढायचा आहे. व्हेरी गुड. काइट म्हणजे पतंग. बघा, शब्द झालेले आहेत आपल्याला हे. आणि ड्रॉ फ्लॉवर्स ऑन द ग्रास. व्हेरी गुड शर्वरी. ड्रॉ फ्लॉवर्स म्हणजे फुलं. फुलं कुठे काढायची आहेत ग? शर्वरी, फुलं कुठे काढायची? ड्रॉ फ्लॉवर्स इन द ऑन द ग्रास म्हणजे गवतावर फुलं दाखवायची. बघा, अशा रीतीने तुमचं चित्र किती छान छान होणार आहे. आकाशात सूर्य दाखवणार आहात, पक्षी उडताना दाखवणार आहात, घराजवळ 2 झाडं दाखवणार आहात, बॉल मुलीच्या हातात खेळताना दाखवणार आहात, पतंग मुलगा उडवताना दाखवणार आहात आणि एक मुलगा पतंग खेळताना दाखवणार आहात आणि गवतावर फुलं दाखवायची आहे आणि हे सगळं छानपैकी रंगवायचंय. हा अभ्यास मी तुम्हाला पाठवणार आहे. बघा, आता रीड अँड राईट. बघूया, आपण पहिलं वाचायला देऊया रुचीला. रुची, वाच बरं, काय लिहिलेलं आहे? रुची पाटील, रुची वाच. हॅपी, सॅड, अँग्री, स्केअर्ड, फ्रेड, हंग्री, टायर्ड, टायर्ड, वाच. टायर्ड, 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 व्हेरी गुड. हंग्री, हंग्री, व्हेरी गुड. देन आणि आई. इल, काय बोलायचं? इल. बघा, थँक्यू. बघा, हॅपी, हॅपी म्हणजे आनंदी. सॅड म्हणजे दुःखी. व्हेरी गुड. रुची, तू पटापट वाचलंस. अँग्री म्हणजे रागावलेला. स्केअर्ड म्हणजे घाबरलेला. टायर्ड, दमलो बुवा. हंग्री, हंग्री म्हणजे भुकेलेला, मम्मी भूक लगी. थर्स्टी, तहानलेला, पाणी पाहिजे. इल, आजारी. ह्या वेगवेगळ्या इमोशन्स आहेत, वेगवेगळ्या फेसेस द्वारे आपण बघितले. आता असं मी चित्र तुम्हाला देणार आहे. लुक ॲट द पिक्चर्स अँड गिव्ह द आन्सर. बघा, हे चित्र आहे. चित्रात तुम्हाला काय काय दिसतंय? वेगवेगळ्या गोष्टी दिसतायत की तुम्हाला चित्रामध्ये? खूप छान 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 गोष्टी दिसतायत. हा, मला कोण सांगेल बरं काय काय दिसतंय? अक्षत भोसले, टेल मी, काय काय दिसतंय चित्रात तुला? बाळांनो, अक्षत आपल्याला मदत करतो. काय काय दिसतंय अक्षत? व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर? Dog, box, व्हेरी गुड. बॉक्स एक आहे का? देर आर मेनी बॉक्सेस. वन बॉक्स, मेनी बॉक्सेस. व्हेरी गुड. अँड board, येस, सी, computer, व्हेरी गुड. बघा, छान, व्हेरी गुड. अशा सगळ्या छान छान वस्तू, छान छान वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या चित्रात दिसतात. ओके, सो वेअर इज द डॉग? डॉग कुठे बघा? वेअर इज द डॉग? द डॉग इज अंडर द बेड. बघा, अशा रीतीने आपल्याला प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. असं चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि वेअर इज द डॉग? वेअर इज द कॅट? बघा, इथे कॅट पण दिसते आपल्याला. कुठे लपली आहे ती कॅट? कोण बरं सांगेल मला कॅट कुठे लपली आहे? सई, सांग बरं, कुठे कॅट आहे? बघा, सई, yes, teacher. वेअर इज द कॅट? The cat is behind the computer. व्हेरी गुड. कम्प्युटरच्या मागे लपलेली आहे. वेअर इज द लॅम्प? लॅम्प म्हणजे दिवा कुठे आहे? वेअर आर द बॉक्सेस? बॉक्सेस बघा, बॉक्सेस आर ऑन द फ्लोअर. फ्लोअर वर बॉक्सेस आहेत. आणि
चेस्ट ऑफ ड्रॉवर्स. बघा, हे ड्रॉवर आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे कप्पे आहेत, म्हणून त्याला चेस्ट ऑफ ड्रॉवर म्हणतात. अथर्व, वेअर आर द चेस्ट ऑफ ड्रॉवर्स? अथर्व, कुठे आहेत बरं? इज दिस नियर द वॉल और नियर द कम्प्युटर? कुठे दिसतंय तुला अथर्व? Near the wall. व्हेरी गुड. बघा, भिंतीच्या जवळ आहे. अशा रीतीने आज आपण छान छान अभ्यास केलेला आहे. आणि बाळांनो, तुम्ही हा जो छान छान अभ्यास केलेला आहे, बघा बाळांनो, आज आपण किती छान छान अभ्यास केला, किती छान छान तुम्ही उत्तरे दिली. हॅपी, सॅड, स्लीपी, स्लीपी, सरप्राईज, हंग्री, थर्स्टी. आता तुम्ही नाव यू बिकम हंग्री ना, भूक लागली असेल. थर्स्टी, यू बिकम थर्स्टी. होय की नाही? आता तुम्हाला लगेच सोडणार आहे मी. फक्त एक काम करायचं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला की नाही? आवडला तर असेलच. तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहायचा आहे. आपल्या या BMC एज्युकेशन मराठी 3 या चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. ओके, थँक्यू. आणि असंच आनंदित राहायचं आहे. कीप स्माइलिंग, कीप सेफ, स्टे सेफ, स्टे क्लीन. बाय बाय.